तर मित्रांनो नमस्कार। आज आम्ही निघालो आहे कौंडण्यपूर येथे दीपज्योत लावण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता कशी हिरवीगार झाडी आहे आणि तसंच आम्ही लगेच मंदिरामध्ये पोहोचलो आणि इथे माझा एक मित्र मंदिरामध्ये लाईनमध्ये लागला आणि दीप प्रज्वलितसाठी रिसिप्ट काढली। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ही एक रूम जिथे दिवा लावतात। त्यानंतर आम्ही निघालो विठ्ठल रुक्मिणी या मंदिरामध्ये दर्शन करण्याकरिता, पण रस्त्यातच आम्हाला इस्कॉनचे मंदिर दिसले त्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि तुम्ही बघू शकता इथे एक दर्शन घेतल्यानंतर खूप छान एक निसर्गरम्य वातावरण तुम्ही साईडला बघू शकता। त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर वरूनच बघितल्यानंतर आम्ही निघालो विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे आणि नंतर तुम्ही बघू शकता साईडला नदी आहे। नंतर आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला, त्यानंतर आम्ही दर्शन घेतले। इथे आल्यानंतर तुम्हाला एकदम मंत्रमुग्ध आणि खूप छान असा अनुभव येतो। त्यानंतर आम्ही इथे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाकरिता गेलो, त्यानंतर महादेवाचे मंदिराचे दर्शन केले। आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाकरिता। धन्यवाद।